त्यावेळेस काय विचार केला होता की मी माझ्या जीवनाची परिस्थिती बदलू शकतो, माझ्या मुलाबाळाचं शिक्षण चांगलं करू शकतो. मग आज ते दिवस कुठे गेले, ते विचार कुठे गेले? का असं होतंय? हा निगेटिव्ह थिंकिंग आहे ना. मार्केट 100% पॉझिटिव्ह नाही आहे. जर मार्केट 100% पॉझिटिव्ह असतं तर तुमच्या हाकेला आवाजाला इथपर्यंत येऊन बसले असते, आपल्याला आवाज नसता पडला. लोकांना बदलायचे पैसे देते ही कंपनी, आणि बदलण्यासाठी लोकांना काय, लोकांचे विचार अगोदर बदलायचे. तुम्ही मार्केटमध्ये तेल साबण पेस्ट जे केमिकल युक्त वापरताय, फक्त एकदा याची सुरुवात करा. डिस्ट्रीब्युटर बना. डिस्ट्रीब्युटर बनणारा व्यक्ती करोडपती बनू शकतो, पण कस्टमर राहणारा व्यक्ती कधी करोडपती बनत नाही. काय करायचं? आज तेल साबण पेस्ट वापरतोय ना, नवीन लोकांसाठी सांगतो फक्त दुकान बदला. मोठ्यातल्या लोकांच्या 3-3 मजली इमारती झाल्या, तिथं जाऊन विचारताय कोणतं वापरू कापसाला. अरे बापाने शेती केली, तू करायला, मुलाचा टाइम आला शेती करा, तरी त्याला जाऊन विचारतो काय फवारू. आणि आमचा जेव्हा एखादा डिस्ट्रीब्युटर येतो ना, वास्त सुपर वापर वगैरे वापर, काय करेल याचं? अरे तुझंच काय करण्याचं विचाराचं काय करायचं? म्हणून मित्रांनो थोडस माइंड लावून काम करा. गधी मेहनत